नमस्कार. एक संवाद अंकिता भोसले. ह्या संवादात बराच महिन्यांचा गॅप पडला. आजपासनं आपण एक नवीन संवादात सुरुवात करूया. रात्रीचे 11 वाजलेले. मी खिडकीत उभी होती. तेवढ्यात एक बाईकवाला आला. माझ्याच बिल्डिंगच्या इथे टर्न घेऊन तो समोरच्या बिल्डिंगचं नाव विचारत होता. तेवढ्यात समोरून एक ग्रस्त येत होते. त्यांच्याबरोबर एक 2-2.5 वर्षांचा पिल्लू होता त्यांच्याबरोबर. ते दोघे येत होते. तो नाव ऐकून त्यांनी त्या बाईकवाला म्हणजे स्विगीवाला होता तो. त्याला विचारलं, अरे हां, हीच बिल्डिंग आहे, फ्लॅट नंबर काय? त्या मुलाने जे फ्लॅट नंबर सांगितलं ते ग्रस्तांचाच फ्लॅट नंबर होता. तर ते म्हणाले, हो मीच ऑर्डर केलेलं. तिथेच थांबला तो बाईकवाला आणि त्याने आईस्क्रीमचं पॅकेट, म्हणजे त्याच्या बोलण्यावरनं समजलं ते आईस्क्रीम आणलेलं. तर ते ग्रस्त म्हणाले त्या बाईकवाल्याला, अरे हा किती हट्ट करत होता, आत्ताच आईस्क्रीम पाहिजे, आत्ताच आईस्क्रीम पाहिजे. आणि मग बाळाला बोलले, थँक्यू म्हण त्या काकांना, त्यांनी बघ तुला एवढ्या रात्री आईस्क्रीम आणून दिलं. तो बाळ म्हणाला, थँक्यू काका. गोष्ट छोटीशी आहे, पण रात्रीचे 11, पावणे 11 बाळाने आईस्क्रीम मागितलं. तुम्ही स्विगीला ऑर्डर केलं. दुकानदाराचं भलं झालं, स्विगीवाल्याचं भलं झालं. दुकानदाराची माल विकला गेला, स्विगीवाल्याला काम मिळालं. तुमचा मुलगा खुश झाला, त्याला आईस्क्रीम मिळालं. पण ह्या सगळ्याचा विचार केला तुमच्या मुलाच्या दृष्टीने, तर तुम्ही तुमच्या मुलाचं किती मोठं नुकसान केलं हा का नाही तुमच्या डोक्यात विचार येत? मी सांगेन त्या वेळेला मला मिळणार, मी सांगेन ती गोष्ट मला मिळणार. तुम्ही कदाचित पॅरेंट्सना गिल्ट असतं की आपण आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाही, मग असे लाड करावे, जे मागतील ते द्यावं, ज्या वेळेला मागतील ते त्या वेळेत द्यावं. एक लक्षात ठेवा, आपण आपल्या मुलांचे असे हट्ट पूर्ण केले की आपण त्यांना मेंटली वीक करतोय. आयुष्य खूप अनप्रिडिक्टेबल आहे. आज तो 2-3 वर्षाचा बाळ आहे. पुढे अजून त्याच्या पुढच्या आयुष्यात कितीतरी वेळा त्याच्या मनासारख्या गोष्टी त्याला मिळणार नाही. आणि तो मेंटली आणि इमोशनली वीक असल्यामुळे तो डिप्रेशन मध्ये जाईल. आणि तेव्हा तुम्ही त्याची जी मेडिकेशन करणार, तेव्हा तुमच्या लक्षात नाही येणार की हे सगळं कशामुळे झालं. ह्या रूट्स ह्या आहेत. रात्री 11-12 वाजता स्विगीला फोन करणं, वस्तू मागवून देणं. तुम्ही त्याला समजावून सांगू शकला असता की नाही बाळा, आता रात्र झाली, आपण उद्या जाऊ. कसंही करून त्याला कन्व्हिन्स करायचं, त्याला हे समजू दे की मी वाटेल त्या वेळेला जे मागेन ते मिळणार नाही. मला प्रॉपर टाइम मध्येच मागायला पाहिजे, किंवा प्रॉपर गोष्टच मागायला पाहिजे, तरच मला ते मिळणार, अन्यथा ते मला मिळणार नाही. हे जे बेस आहे न मिळण्याचं, ते आपणच लहानपणी पक्क केलं पाहिजे की पुढे आयुष्यात त्यांना आवडलेलं कॉलेज नाही मिळाला, आवडलेला विषय नाही मिळाला, कुठे काय वस्तू मागितली जी तुमच्या आवाक्याच्या बाहेर असेल ती नाही मिळाली, तर ते परेशान नाही होणार. ते प्रिपेअर असतील की हा, हे मला नाही, हे त्यांना देता येत नाहीये, ते मला नाही मिळणार आहे. ह्या छोट्याशा गोष्टींनी आपण त्यांचा खूप मोठा नुकसान करतोय. आणि हे जग जाहीर आहे की जगात सगळ्यांना जे काय हवं ते सगळं मिळतं असं नसतं. आपल्याही आयुष्यात आपण खूप कॉम्प्रोमाइजेस केलेत. तर हा त्यांचा कॉम्प्रोमाइज करायचा बेस म्हणा, किंवा नाही ऐकायचा जो बेस आहे, तर पण त्याला पण एक बेस लागतो नाही ऐकायला. तो जो बेस आहे तो तुम्ही आत्ता, हेच वय आहे, हेच वेळ आहे की त्यांचा तो पक्का करा, सो दॅट तुम्ही त्यांना
एक मजबूत पर्सन म्हणून उभं करू शकाल. सो माझी एवढीच रिक्वेस्ट असेल, तुमच्या मुलांचे हट्ट पुरवू नका असं माझा ह्याच्या मागे हे सांगण्याचा हेतू नाहीये. पुरवा तुम्ही, पण वेळ बघा. तुम्हाला हे समजलं पाहिजे की आपल्याला कुठल्या वेळेला नाही म्हणायचं, सगळ्याच गोष्टींना हो नाही म्हणायचं. आणि तुम्ही जर आतापासून ते नाही म्हणायची सवय तुम्ही लावली तर त्या मुलांना पण नाही ऐकून घ्यायची सवय लागेल. आणि वाढता वयात, पुढच्या वयात तुमच्या दोघांचे क्लॅशेस कमी होतील. त्याला माहिती असेल माझ्या बाबांनी किंवा आईने नाही म्हटलं तर ते नाही करणार आहे, आणि ते प्रॉपर नाहीये म्हणून ते नाही म्हणतायत, हे पण आपण त्यांना जस्टिफाय करून देऊ शकतो. जसं जसं ते वयात येत आहेत, पुढे मोठे होत आहेत, आपण त्यांना इन्सिडेंट्स जसे येतील तसे त्यांना कन्व्हिन्स करू शकतो. हे असं नाहीये, हे चुकीचं आहे. नाही हा शब्द कानात पडू दे. कायम हो नसतं आयुष्यात. सो आज मी माझा संवाद इथेच थांबवते. भेटूया पुढच्या शनिवारी. धन्यवाद.